या शूरवीर महाराजांना सॅल्यूट करून किंवा मानवंदना देऊन एक नवीन ऊर्जा आपण आपल्या पुढील वर्षासाठी या ठिकाणी येऊन घेऊन जावी। संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि अशा प्रकारचा एक संदेश आपण संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न करत आहोत। जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आपल्याला माहीतच आहे की 1 जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्तंभाची सजावटपासून ते येणाऱ्या सगळ्या अनुयायांची देखरेख ही समिती करत असते। आणि आता माझ्यासोबत जे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमेर माझ्यासोबत आहेत। वाघमेर साहेब, काय सांगाल तुम्ही की आता हे जे काही तास बाकी आहेत 1 जानेवारीला, कशी तयारी, काय सांगाल त्याबद्दल? 1 जानेवारीला काही तासावर 1 जानेवारीचा शौर्यदिन या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे आणि पूर्व तयारीचा शेवटचा टप्पा आपण जयस्तंभाच्या परिसरात पाहत असाल। म्हणजे जी काही 20 ते 25 लाख भीम अनुयायांची संख्या जी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी 1 जानेवारीला येणार आहे, त्या अनुषंगाने हजारो पोलिसांचा बंदोबस्त आहे। म्हणजे 13,000 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आहेत याच्या पाठीमागे, किंवा हजारो बसेस असतील, टँकर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, इथे निवासाची व्यवस्था झालेली आहे। आपण आजूबाजूचा परिसर पाहिला तर सभा मंडप आहेत, या ठिकाणी TV वाल्यांसाठी म्हणजे चॅनलवाल्यांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, पोलिसांसाठी एक व्यवस्था केलेली आहे। तर सगळ्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे आणि नागरिकांसाठी लागणाऱ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। तर मला असं वाटतं की बाबा 1 जानेवारी 2026 हा जो दिवस आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीनंतरचा 99 वर्षाचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी खूप गर्दी होणार आहे। आणि पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2027ला शताब्दी वर्ष असल्यामुळं त्यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम असतील किंवा ऐतिहासिक गोष्टी या ठिकाणी बऱ्याचशा घडणार आहेत, त्या देखील खूप नाविन्यपूर्ण आपल्यासाठी असणार आहेत। बरं, आपण दरवर्षी हे स्तंभाची सजावट करत असताना वेगवेगळी थीम असते, यावर्षी कुठली थीम आहे? नेहमीप्रमाणे आपण एक तिरंगाचा एक लूक दिलेला आहे। आपल्या भारत देशाचा जो काही स्वाभिमान आहे तो जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि अशा प्रकारचा एक संदेश आपण संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न करत आहोत। यावर्षी 1 लाख ह्याची आर्टिशियल फुलं आणि 1 टन ही जी ओरिजिनल फुलं आहेत याचा संगम मिळून आजचं ह्या वर्षीचं हे डेकोरेशन संपूर्ण होणार आहे। डेकोरेशन निम्म्यापेक्षा जास्त, अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे संपूर्ण डेकोरेशन फुलाचं उद्यापासून सर्वांना पाहण्यासाठी या ठिकाणी फ्री केलं जाईल। अनेक राज्यातून, अनेक देशातून या ठिकाणी अनुयायी येत असतात, त्या अनुयायांना आपलं काय आव्हान आहे? माझं असं आव्हान आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही असं आव्हान करतोय की 1 जानेवारी 2026ला नवीन वर्षाची आपली सुरुवात असते आणि या सुरुवातीला या जयस्तंभावर येऊन या जयस्तंभाचा इतिहास समजून घेऊन ह्या शूरवीर महाराजांना सॅल्यूट करून किंवा मानवंदना देऊन एक नवीन ऊर्जा आपण आपल्या पुढील वर्षासाठी या ठिकाणी येऊन घेऊन जावी, असं आम्ही या ठिकाणी आव्हान करतो। आपला चहा सांची चहा, संपर्क 9130061066 9923191916।